नमस्कार, मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे. आज अनुपालन अहवाल म्हणजे ॲक्शन टेकन रिपोर्ट मराठा आरक्षणाच्या संदर्भातला आज विधानसभेमध्ये ठेवण्यात आलेला आहे. राज्य मागासवर्गीय आयोगाचा हा जो अहवाल होता त्याच्या अनुषंगाने आज मराठा समाजाची एकूण आर्थिक सामाजिक स्थिती स्पष्ट करणारा अहवाल अखेर ठेवण्यात आलेला आहे. या अहवालातील संपूर्ण सगळे मुद्देच मी तुम्हाला सांगणार आहे, पण त्याच्या आधी एक थोडंसं ऑपरेटिव्ह पार्ट सांगतो की जो धक्कादायक आहे, महत्त्वाचा आहे आणि खास करून आतापर्यंत जी सरकार महाराष्ट्रामध्ये झाली त्या सगळ्यांना विचार करायला लावणार आहे. मराठा समाजाची आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक परिस्थिती यांचा अभ्यास करून मागासवर्गीय आयोगाने आज असा निष्कर्ष काढला आहे की महाराष्ट्रातील 85% जनता ही मागास आहे. म्हणजे 30% एवढं पॉप्युलेशन जे आहे, लोकसंख्या जी आहे ती आरक्षणाच्या कक्षेत येते मराठा समाजाला जर आरक्षण दिलं तर. आणि एकूण महाराष्ट्रातली जी स्थिती आहे, महाराष्ट्रामध्ये 50% आरक्षण आहेच, तर या मर्यादेला पुनर्विचार करण्याची गरज असल्याचं मागासवर्गीय आयोगाने सांगितलं आहे. संपूर्ण अहवाल मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे. थोडासा लांबलचक आहे, पण मला असं वाटतं की त्याचा ऑपरेटिव्ह पार्ट आधी मी वाचतो आणि नंतर संपूर्ण अहवालात काय काय म्हटलं आहे हे तुम्हाला निश्चित सांगतो. अहवालात म्हटलं आहे की मराठा समाज सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेला असल्याचं राज्य मागासवर्गीय आयोगाने केलेल्या सर्वेक्षणानुसार दिसून आलं आहे. या पार्श्वभूमीवर आरक्षणाबाबत संविधानिक तरतुदी पाहता एकूण लोकसंख्येच्या जवळपास 30% असणाऱ्या मराठा समाजास मागास दर्जा दिल्यानंतर जवळपास 85% जनता मागास गणली जाणार आहे व त्यांना आरक्षणाचे फायदे द्यावे लागणार आहेत. या संदर्भात माननीय न्यायालयाचे वेगवेगळे निर्णय वेगवेगळ्या नागरी समुदायांची भारतीय संविधानानुसार असलेली आरक्षणाची मागणी, सामाजिक सुव्यवस्था यांचे पालन व वेगवेगळ्या समुदायांचे एकमेकांमधील सलोख्याचे संबंध यांची सांगड घालणे हे अत्यंत जिकिरीचे काम होणार आहे. अशा असाधारण आणि अपवादात्मक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सद्यस्थितीमधील राज्यातील शासकीय व निमशासकीय सेवा आणि राज्याच्या अखत्यारीतील शैक्षणिक संस्थांमधील प्रवेश यामधील असणाऱ्या 50% आरक्षण मर्यादेचा पुनर्विचार होण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. मराठा समाजास सामाजिक व आर्थिक मागास घोषित केल्यानंतर व त्यांची 30% इतकी लोकसंख्या आरक्षणाच्या कक्षेत आल्यास अनुसूचित जाती जमातीचे 21.16% अधिक विमुक्त जाती भटक्या जमाती तसेच विशेष मागासवर्गीय प्रवर्गासाठी असलेले 13% व इतर मागासवर्गीयांचे 20% आरक्षण एकत्रित केल्यानंतर भारतीय राज्यघटनेच्या कलम 15(4) आणि कलम 16(4) प्रमाणे 85% लोकसंख्या आरक्षणाच्या कक्षेत येणार आहे. म्हणजे एकूणच महाराष्ट्रातील 85% जनता ही आता मागासवर्गीय आरक्षणाच्या कक्षेतली मानण्यात आलेली आहे. आज रोजी नजीकच्या जनगणनेच्या आकडेवारीनुसार प्रत्येक 100 युवकास 4.62 इतक्या शासकीय निमशासकीय सेवेतील नोकऱ्या उपलब्ध आहेत. म्हणजे 100ला 4.62 हे प्रमाण सध्या आहे. सर्वसाधारणपणे प्रत्येक वर्षी 5% पेक्षा कमी जागा नवीन शासकीय निमशासकीय सेवेसाठी उपलब्ध होतात. म्हणजेच 100 पात्र युवकास गुणोत्तर प्रमाण 0.23%. पुन्हा एकदा ऐका की म्हणजेच 100 पात्र युवकांस गुणोत्तर प्रमाणात 0.23%, म्हणजेच एका नोकरीपेक्षाही कमी रोजगार उपलब्ध होतो. म्हणजे 100 लोकांच्या मागे एक नोकरी पण पूर्ण उपलब्ध नाही आहे. फार गंभीर परिस्थिती आहे. 50% आरक्षणाच्या मर्यादेच्या प्रमाणाचा विचार केल्यानंतर 95% लोकसंख्येस 0.12 नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत. म्हणजे आयोगाने असं म्हटलेलं आहे की याचा तसा शासकीय निमशासकीय याच्यामध्ये काही फायदा होताना दिसत नाही आहे. उलट नोकऱ्यांची संख्याच कमी
होते आणि झालेली आहे. त्याच वेळेस केवळ 5% लोकसंख्या असलेल्या उन्नत प्रवर्गास 0.12 इतक्या नोकऱ्या उपलब्ध होतील. म्हणजे 95% लोकसंख्येला आणि 5% लोकसंख्येला समान नोकऱ्या उपलब्ध आहेत. त्यामुळे या असाधारण व अपवादात्मक परिस्थितीमुळे आरक्षणाची मर्यादा 50% पेक्षा जास्त वाढविणे आवश्यक राहील. मला वाटतं की आता आजपर्यंत आरक्षणाला विरोध करणाऱ्या सगळ्या लोकांना हे आरक्षणाचं सूत्र कळलं असेल. एकूण हे जे सूत्र आहे ते नोकऱ्यांचं आणि ओपन कॅटेगरीमध्ये अवेलेबल असलेल्या नोकऱ्यांचं म्हणजे आरक्षित आणि अनारक्षित नोकऱ्यांचं प्रमाण सारखं झालं होतं. त्यामुळे या संपूर्ण लोकसंख्येला जर नोकऱ्या द्यायच्या असतील तर हे प्रमाण वाढवण्याची गरज आहे असं आयोगाने म्हटलेलं आहे. आरक्षणाची मर्यादा 50% इतकीच ठेवल्यास त्यामधील अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांचा कोटा वगळता उर्वरित 27% आरक्षणामध्ये सर्व मागासवर्गीय गटांना समाविष्ट करणे म्हणजेच उर्वरित 50% गटात अल्पसंख्याक असणाऱ्या उन्नत गटास प्राचीन काळापासून असलेल्या सामाजिक व शैक्षणिक प्रभुत्वास चालना देण्यासारखं होईल. 50% आरक्षण मर्यादेचे उल्लंघन न करणे तसेच उन्नत गटाबरोबर ठेवून असमान स्पर्धेत समोर जाण्यास प्रवृत्त करणे व दोन्ही बाबींमुळे मराठा समाज पीडित आहे. इतर मागासवर्गीय यादीतील समाविष्ट असलेल्या नागरिकांचा प्रवर्ग 29% आरक्षणाचा लाभ घेत आहे. या मागास प्रवर्गास त्यांच्या आरक्षणाचा लाभ लोकसंख्येच्या 30% प्रमाणात असणाऱ्या मराठा समाजाबरोबर आरक्षणाचे लाभ विभागून घेण्यास सांगितल्यास मोठ्या वादविवादास निमंत्रण देणारं ठरेल. म्हणजे ओबीसी आणि मराठा यांना जर विभागून द्यायचं ठरलं तर मोठा वाद होईल असं आयोगाचं म्हणणं आहे. मराठा समाजाला न्याय देणे तसेच यापूर्वीच मागास प्रवर्गाचा समावेश केलेल्या मागास जातीस आरक्षणाच्या लाभापासून वंचित न करणे हा दुहेरी उद्देश साध्य करण्यासाठी 50% आरक्षण मर्यादेचा पुनर्विचार होणे आवश्यक आहे व सद्यस्थितीत राज्याला ज्या असाधारण परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे त्यावर ही शांततामय उपाययोजना होईल. म्हणजे हा मला वाटतं की कोर्टात ढकलण्याचा मुद्दा आहे. 50% आरक्षणाचा जो पुनर्विचार करायचा कायदा केल्यानंतरही कोर्टामध्ये या गोष्टीला चॅलेंज होऊ शकेल. नागरिक शिफारशी आयोगाच्या आपण पुन्हा एकदा ऐकूयात. नागरिकांच्या मराठा वर्गास नागरिकांचा सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय म्हणजे ESEBC म्हणून घोषित करण्यात येत आहे. शैक्षणिकदृष्ट्या मागास सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग म्हणून मराठा समाजाला घोषित करण्यात येत आहे आणि त्यांचे राज्यातील सेवांमध्ये अपर्याप्त प्रतिनिधित्व आहे असं आयोगाची शिफारस आहे. नागरिकांचा सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग घोषित करण्यात आलेला नागरिकांचा मराठा वर्ग भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद 15(4) आणि 16(4) मध्ये समाविष्ट केलेल्या आरक्षणाचे लाभ व फायदे मिळण्यास हक्कदार आहे. 15(4) आणि 16(4) प्रमाणे आरक्षण देण्याचं शिफारस जे आहे ते मागासवर्गीय आयोगाने केलेली आहे. नागरिकांच्या मराठा वर्गास नागरिकांचा सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग म्हणून घोषित केल्यावर निर्माण झालेली असामान्य परिस्थिती व असाधारण स्थिती आणि त्यांच्या आरक्षणाच्या लाभाचे परिणामस्वरूपी हक्क विचारात घेता शासनास राज्यात उद्भवलेल्या परिस्थितीचे निवारण करण्यासाठी घटनात्मक तरतुदींमध्ये उचित निर्णय घेता येईल. म्हणजे ह्या सगळ्या प्रकारानंतर मोठ्या प्रमाणावर अनरेस्ट निर्माण होईल असं आयोगालाही वाटतंय आणि त्याचमुळे हा सगळ्या ज्या गोष्टी आहेत याच्यावर घटनात्मक तरतुदींमध्ये उचित निर्णय राज्य सरकारने घ्यावा अशी शिफारस केलेली आहे. या शिफारसीनंतर इंग्रजीमध्ये पण आहेत आणि मराठीमध्ये जर आपण त्या शिफारसींचं पान पुन्हा एकदा त्यांनी जोडलेलं आहे. ESEBC म्हणून मराठा समाजाला एकूण मान्यता देण्याचं आयोगाने म्हटलेलं आहे. आता आपण मराठा समाजाच्या स्थितीबद्दल आयोगाने काय म्हटलंय हे बघूयात. म्हणजे आकडेवारीमध्ये जाऊयात. प्रचंड मागास आहे मराठा समाज
असं आयोगाचा निष्कर्ष आहे. सो आयोगाचा हा जो निष्कर्ष आहे तर त्याच्यामध्ये त्यांनी काही गोष्टी ज्या म्हटलेल्या आहेत त्या मी इथे वाचून दाखवतो आणि मग तुमच्या प्रश्नांची उत्तरही आपण देऊयात. प्रश्नांची उत्तरं हे करण्यापेक्षा तो हा अहवाल तुम्हाला आता आम्ही मॅक्स महाराष्ट्रावर अपलोडसुद्धा केलेला आहे, त्यामुळे तिथेही सविस्तर वाचता येईल. ज्यांना वाचण्याचा कंटाळा आहे त्यांनी हे लाईव्ह पाहिलं तरी चालेल आणि याच्यातल्या तरतुदी ऐकाव्यात, शेअर कराव्यात. आयोगाचं असं म्हणणं आहे की राज्य शासनाने दिनांक 30 जून 2017च्या पत्रान्वये मराठा समाजाचे सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक मागासलेपण व शासकीय नोकऱ्यांमध्ये असलेले प्रमाण याबाबत पत्रासोबत जोडलेल्या माहितीच्या आधारे शासनास अहवाल सादर करण्याचे सूचित केले होते. या पत्रात माननीय उच्च न्यायालय मुंबई यांनी 4 मे 2017च्या आदेशान्वये सदर संग्रहित माहिती राज्य मागासवर्गीय आयोगास पाठविण्याबाबत राज्य शासनाने निर्णय घेण्याचे स्पष्ट केले आहे. मागासवर्ग आयोगाला त्यांचा अहवाल सादर करण्यासाठी राज्य शासनाकडील मंडल आयोगाचा अहवाल, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचा अहवाल, खत्री आयोग, बापट आयोग, राणी समिती यांच्या अहवालासह उपलब्ध माहिती आयोगाकडे पाठवण्यात आली होती. त्याचप्रमाणे आयोगाने महाराष्ट्र राज्य मागासवर्ग अधिनियम 2005च्या कलम 9 मध्ये दिलेल्या कार्यकक्षेनुसार राज्य शासनास अहवाल सादर करण्याचे सूचित केले होते. त्याचबरोबर दिनांक 30 जून 2017च्या पत्रासोबत जोडलेल्या कार्यकक्षेस अनुसरून आयोगाने मराठा समाजाचे मागासलेपण निश्चित करण्यासाठी निकष आणि मोजमापाचे परिमाण निश्चित करणे, मराठा समाजास आरक्षण देण्यासाठी असलेली अपवादात्मक व असाधारण परिस्थिती विशद करणे, राज्य शासनाने मराठा समाजाच्या मागासलेपणाबाबत माननीय उच्च न्यायालयास सादर केलेल्या माहितीची तपासणी करणे, राज्यातील शासकीय सेवांमध्ये मराठा समाजाचे असलेले प्रतिनिधित्व, मराठा समाजाची लोकसंख्या ठरविणे अपेक्षित होते. आयोगास असेही कळविण्यात आले होते की त्यांना योग्य वाटेल त्या पद्धतीने व प्रपत्रात राज्यातील विविध यंत्रणांकडून माहिती घ्यावी, तसेच आवश्यक असल्यास राज्य व राज्याबाहेरही भेटी देऊन माहिती गोळा करावी. राज्य शासनाने आयोगास दिलेली कार्यकक्षा व महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोग 2005 नुसार आयोगास असलेल्या अधिकारानुसार एखाद्या सामाजिक घटकाचा समावेश इतर मागास प्रवर्गात करून त्यांना घटनेच्या अनुच्छेद 15.4.16.4 प्रमाणे आरक्षण देण्यासाठी त्यांच्या मागासलेपणाची स्थिती स्पष्ट करण्याची कार्यवाही आयोगाने करायची आहे. आयोगाने समाजशास्त्रज्ञ, विचारवंत यांच्याशी विचार विनिमय करून व त्यांचे समवेत कार्यशाळांचे आयोजन करून सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक मागासलेपणाचे निकष व परिमाण निश्चित करून त्यांचे विश्लेषण व गुणांकनाची पद्धती निश्चित केली. याकरिता आयोगाने विमुक्त जाती व भटक्या जमाती व इतर मागासवर्ग प्रवर्ग गटाकरिता मूल्यांकनाचे वेगळे निकष, परिमाण निश्चित केले आणि त्या आधारे 50% गुण प्राप्त केल्यास सदर सामाजिक समूह इतर मागासवर्गाच्या यादीत समावेश करण्यासाठी पात्र ठरविला. माहिती गोळा करण्यासाठी आयोगाने मागासलेपणाचे विविध पैलू विचारात घेऊन प्रश्नावली तयार केली व त्याकरिता आयोगाने भौगोलिक क्षेत्र सर्वेक्षणाचे आकारमान ठरवले. इतर मागासवर्गाच्या तुलनेत मराठा समाजाची स्थिती ठरविणे आवश्यक असल्याने आयोगाने अनुसूचित जाती जमातींचे सर्वेक्षण केलेले नाही. इतर मागासवर्गाच्या तुलनेत मराठा समाजाची स्थिती ठरविणे आवश्यक असल्याने आयोगाने अनुसूचित जाती जमातीचे सर्वेक्षण केलेले नाही. म्हणजे कंपॅरिझन जो आहे तो पार्ट आहे, त्याच्यामधलं नेमकं अनुसूचित जाती जमातींचं सर्वेक्षण केलेलं नाही. त्यामुळे कंपॅरिझनचे जे जुने आधार आहेत त्याच्या अनुषंगाने हा तुलनात्मक अभ्यास झालेला आहे. त्यांचे ऐतिहासिक साधर्म्य यांच्यावर विशेष भर दिलेला आहे. हा जो प्रश्न आलेला आहे आरक्षण टिकेल का, तर मला असं वाटतं की हा मुद्द्यावर एक चॅलेंज होऊ शकतं. कंपॅरेटिव्ह स्टडी जो आहे त्याचं परिमाण नीटचं नाही आहे, बेस नाही आहे, फक्त द्यायचं आहे या असं गृहीत धरून केलेला हा अभ्यास दिसतोय. त्यामुळे थोडंसं मराठा समाजातील जे काही नेते कार्यकर्ते आहेत त्यांनी हे अहवाल बारकाईने वाचला पाहिजे.
आयोगाने इतर मागासवर्गामधील कुणबी जातीच्या तुलनेत मराठा समाजाची स्थिती, त्यांचे ऐतिहासिक साधर्म्य यांच्यावर विशेष भर दिलेला आहे. सो कुणबी हा बेस मानलाय कारण इतर मागासवर्गांच्या यादीत कुणबी मराठा, मराठा कुणबी या जातींचा समावेश आहे. माहिती गोळा करण्यासाठी आयोगाने प्रत्येक महसुली विभागात वेगवेगळ्या यंत्रणेची नेमणूक केली होती. आयोगाने गोळा केलेल्या माहितीचे विश्लेषण करण्यासाठी शासकीय सेवेतील व विद्यापीठातील तज्ज्ञ समाजशास्त्रज्ञांची नेमणूक करून माहितीचे विश्लेषण करून घेण्यात आलेले आहे. आयोगाने राज्यभरात 21 ठिकाणी जनसुनवाई घेतली. त्यामध्ये त्यांना 1,93,351 आकडा पुन्हा एकदा ऐका, 1,93,651 वैयक्तिक निवेदने, 814 संस्थांची निवेदनं प्राप्त झाली व 784 ग्रामपंचायती त्यांच्या समित्यांद्वारे उपस्थित होत्या, ज्यामध्ये 282 ठराव प्राप्त झाले होते. त्या ग्रामपंचायतींची लोकसंख्या जर मोजायची झाली तर ती 10,68,885 आहे. म्हणजे 10,68,885 लोकांना रिप्रेझेंट करणाऱ्या सगळ्या ग्रामपंचायती आहेत, त्यांनी शिफारसी केलेल्या आहेत. याशिवाय सर्वपक्षीय विधानसभा, विधान परिषद सदस्य, स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी, नगरसेवक यांच्याकडूनही 196 निवेदने प्राप्त झाली. त्यामध्ये त्यांनी मराठा समाजाचा इतर मागासवर्गात समावेश करण्यास पाठिंबा दर्शविला. तर 1523 वैयक्तिक निवेदनकर्ते, 86 संस्था, 78 राजकीय व्यक्ती प्रतिनिधी आणि 37 ग्रामपंचायतींनी इतर मागासवर्गाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजास स्वतंत्र आरक्षण देण्यास पाठिंबा दिला. केवळ 84 निवेदनकर्त्यांनी मराठा समाजाचा इतर मागासवर्गात समावेश करण्यास प्रखर विरोध केला. म्हणजे तुलनेने कमी लोकांनी विरोध केलेला आहे. समाजाच्या काही स्तरातून मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करण्यास देखील उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नमुना चाचणीतही ही बाब प्रतिध्वनित झाली असून त्यांची नोंद योग्य ठिकाणी आयोगाने घेतली आहे. हा ॲक्शन टेकन रिपोर्ट आहे, अनुपालन अहवाल ज्याला म्हणतो. काही संस्था, संशोधन करणारे विद्यार्थी यांनी मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक मागासलेपणाच्या केलेल्या अभ्यासाचे व मराठा समाज, मराठा महिला, झोपडपट्टीत राहणारा मराठा समाज अंगमेहनतीच्या कामांमध्ये, उदाहरणार्थ हमाल, घरकाम करणे, डबे पोचवणे यासारख्या व्यवसायामध्ये गुंतला असल्याचे शपथपत्र दाखल केले, ज्याचा स्वीकार आयोगाने कायद्याच्या तरतुदीनुसार केला. हा आपण अनुपालन अहवाल संपूर्ण वाचून दाखवतोय तुमच्यासाठी, त्यामुळे हा शब्दशः आहे. त्याचं नंतर आपण विश्लेषण नंतर करूत, पण त्याआधी हा अहवाल नेमकं काय आहे हे तुमच्याही मित्रांना कळवा. हे जे लाईव्ह आहे जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून इतर लोकांनाही कळेल, त्यांनाही बघता येईल की नेमका अहवालात काय म्हटलेलं आहे. न वाचता आंदोलनाला कुठलाही जाऊ नका. आधी संपूर्ण अहवाल वाचा, समजून घ्या आणि त्याच्यानंतर आपली भूमिका ठरवा, कारण विधानसभेमध्ये याचा कायदाही पास होईल, त्याच्याबद्दल चर्चा एकूण सुरू आहे. सो आपण या गोष्टी ज्या आहेत त्या फक्त तुमच्या माहितीसाठी सांगतो की तुम्हालाही हा अहवाल माहीत पाहिजे, कारण यावर केवळ लोकप्रतिनिधींचाच हक्क नाही आहे, तर सामान्य लोकांना सुद्धा अहवालामध्ये काय आहे हे कळलं पाहिजे. काही संस्था, संशोधन करणारे विद्यार्थी यांनी मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक मागासलेपणाच्या केलेल्या अभ्यासाचे, मी पुन्हा वाचतोय हा पॅराग्राफ, केलेल्या अभ्यासाचे व मराठा समाज, मराठा महिला, झोपडपट्टीत राहणारा मराठा समाज अंगमेहनतीच्या कामामध्ये, उदाहरणार्थ हमाल, घरकाम करणे, डबे पोचवणे यासारख्या व्यवसायामध्ये गुंतला असल्याचे शपथपत्र दाखल केले, ज्याचा स्वीकार आयोगाने कायद्याच्या तरतुदीनुसार केलेला आहे. याशिवाय आयोगाने कागदोपत्री व तोंडी पुरावेही पटलावर घेतले आहेत. राज्य शासनाने दिलेल्या माहितीसह आयोगाने त्याची स्वतंत्र गोळा केलेली माहिती सारांश रूपाने पटलावर घेतलेली आहे. शासकीय, निमशासकीय सेवेतील आणि शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशांसंबंधीचे विविध कायदे, राज्य शासन जास्तीत जास्त किती टक्के आरक्षण देऊ शकते, आरक्षणाचे वर्गीकरण, शासकीय, निमशासकीय सेवेतील पुरेसे प्रतिनिधित्व, आरक्षण दिल्याने प्रशासनिक कार्यक्षमतेवर होणारा परिणाम यांचा अभ्यासही आयोगाने मराठा समाजास आरक्षण देण्याच्या अनुषंगाने केला आहे. हे संपूर्ण आता याच्या पुढे चार्ट आहे.
काही आकडेवारी आहे, ही आकडेवारी आपण समजून घेऊयात. आयोगाने यापूर्वीचे मराठा समाजाला आरक्षण देण्याचे अनुषंगाने तयार केलेले अहवाल, त्यावेळी वापरण्यात आलेली कार्यपद्धती, मंडल आयोग, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग व अलीकडच्या काळात कोणतीही जात इतर मागासवर्गीय घोषित करण्यासाठी अवलंबायची कार्यपद्धती याबाबत केंद्र शासनाने निर्गमित केलेल्या अधिसूचनेचा अभ्यास आयोगाने केला असून त्या बाबी मराठा समाजास आरक्षण देण्याच्या अनुषंगाने समजून घेतल्या आहेत. सो आयोगाने ही जबाबदारी घेतलेली आहे की त्यांनी संपूर्ण अभ्यास पूर्ण केलेला आहे. त्यामुळे जर कोर्टात काही झालं तर मला वाटतं की आयोगाचा हा अहवाल जो आहे तो राज्य सरकारला सफिशियंट असेल मांडणी करायला. पण अजूनही बरेच ग्लिचेस दिसत आहेत. हळूवार त्याची चर्चा मला वाटतं सभागृहात करतीलच लोक. आयोगातील सन्माननीय सदस्यांनी लेखी व तोंडी विचारपूर्वक मांडलेले दृष्टिकोन व बहुमूल्य मते यावर आयोगाने सविस्तर चर्चा केली असून हा अहवाल सर्वानुमते अंतिम करण्यात आलेला आहे. त्याच्यामधले निरीक्षणे आपण वाचूयात. मराठा समाजाचे मागासलेपण हा एक महत्त्वाचा निकष आहे. या संदर्भात आयोगाने जो निष्कर्ष नोंदवला आहे तो आपण वाचूयात. मागासवर्गीय आयोगाने मराठा समाजाच्या केलेल्या नमुना सर्वेक्षणानुसार मराठा समाज हा मागासलेपणाच्या आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक या तीनही निकषांची पूर्तता करीत असल्याने मराठा समाज हा मागास असल्याचा निष्कर्ष नोंदवला आहे. आयोगाने मराठा समाज मागास असल्याचा निष्कर्ष नोंदवलेला आहे. त्याच्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा, राज्य शासकीय निमशासकीय सेवेतील मराठा समाजाचे प्रतिनिधित्व. एक खूप मोठा मुद्दा या संपूर्ण अहवालामध्ये मला जाणवला आहे. तो आयोगाने जाणीवपूर्वक टाळला आहे असं मला वाटतं, किंवा या अनुपालन अहवालामध्ये राज्य सरकारने तो मुद्दाम टाळलेला आहे असं मला वाटतं. तो मुद्दा निश्चित कोर्टामध्ये जर ही सुनावणी झाली तर त्यावेळेला चर्चेला येईल. आता त्याची चर्चा नको करूयात. हा संपूर्ण अनुपालन अहवाल जो आहे हा मी तुम्हाला जसाच्या तसा वाचून दाखवतोय, त्यामुळे मी माझा कुठलंही मत यामध्ये आता व्यक्त करत नाही आहे. आपण हा पहिल्यांदा समजून घेऊयात. राज्य शासकीय निमशासकीय सेवेतील मराठा समाजाचे प्रतिनिधित्व. मराठा समाजाची राज्यातील लोकसंख्या सुमारे 30% एवढी आहे. तथापि मराठा समाजात पदवीधर ही किमान शैक्षणिक अर्हता धारण केलेले उमेदवारांचे प्रमाण त्या तुलनेत कमी असल्याने शासकीय निमशासकीय सेवेतील अ ते क या संवर्गात त्या समाजाचे प्रतिनिधित्व अपुरे आहे. गट अ, मंजूर पदांच्या तुलनेत मराठा समाजाचे प्रमाण 11.16%. कार्यरत पदांपैकी मराठा समाजाचे प्रमाण 18.95%. गट ब, मंजूर पदांच्या तुलनेत मराठा समाजाचे प्रमाण 10.86 आणि कार्यरत पदांपैकी मराठा समाजाचे प्रमाण 15.22%. क वर्गामध्ये क संवर्गामध्ये 16.09 आणि 19.56. ड मध्ये 12.6 आणि कार्यरत पदांपैकी मराठा समाजाचे प्रमाण 18.23%. हे प्रमाण आहे. मराठा समाजाचे भारतीय प्रशासन सेवेतील प्रमाण 6.92% इतके असून थेट निवड भरतीद्वारे हे प्रमाण 0.27% आहे. म्हणजे IAS IPS या असे जे काही केडर आहेत त्याच्यामध्ये 6.92% आहे. मराठा समाजाचे भारतीय पोलीस IAS मध्ये 6.92% आहे. मराठा समाजाचे भारतीय पोलीस सेवेतील प्रमाण 15.92% आहे. हे लक्षणीय प्रमाण आहे. मराठा समाजाला लढवय्या समाज म्हणतात, त्यामुळे पोलीस सेवेमध्ये त्यांचं प्रमाण जास्त आहे. भारतीय वन सेवेतील प्रमाण 7.87% आहे. मराठा समाजाचे उच्च व तंत्र शिक्षण देणाऱ्या शैक्षणिक संस्थांमधील शिक्षक व विद्यार्थी यांचे प्रमाण. हे आता आपण ऐकूयात. थोड्याशा आकडेवारी ऐकताना तुम्हाला खटकेल सुद्धा.
पण असं दिसतंय की याचा आधार आपण निश्चित शोधूयात. मराठा समाजाच्या लोकसंख्येच्या तुलनेत केवळ 4.30% पदे मराठा समाजातील उच्च शिक्षितांनी धारण केलेली आहेत. तसेच मराठा समाजाचे राज्यातील सर्व विद्यापीठातील तांत्रिक, वैद्यकीय, कृषी, मानवविद्याशास्त्र, वाणिज्य व सर्वसाधारण शाखा यांमधील पदवी अभ्यासक्रम अत्यल्प प्रमाण हे सामाजिक अक्षमता, आर्थिक असमर्थता व शैक्षणिक दुर्बलता असल्याचे दर्शवते. अभ्यासक्रम आणि प्रवेशाचं प्रमाण असं एक टेबल आहे. तर ते टेबल पाहता येत असेल तर तुम्ही पाहून घ्या. हे टेबल आहे, मी तुम्हाला ते वाचून सांगतो. अभियांत्रिकी पदवी, पदव्युत्तर पदवी, पदविका प्रवेशाचं प्रमाण 7.3%. वैद्यकीय पदवी, पदव्युत्तर पदवी 6.4%. कृषी 20%. इतर सर्वसाधारण, मानवविद्याशास्त्र, वाणिज्य, व्यावसायिक 3.89%. म्हणजे कृषीमध्ये जास्त, कृषी अभ्यासक्रमामध्ये जास्त आहे. मराठा समाजाची लोकसंख्या, विभिन्न लोकसंख्या म्हणजे आता हे आपण जे पाहिलं विविध रोजगारांमधलं प्रतिनिधित्व, तर यामध्ये मराठा समाजाच्या राजकीय प्रतिनिधित्वाची पुसटशीही ओळ नाही. म्हणजे कदाचित हा मुद्दा जो आहे तो उद्या जाऊन अडचणीचा ठरू शकतो. कारण आरक्षणाच्या साठीचा एक महत्त्वाचा निकष हा पुरेसं राजकीय प्रतिनिधित्व आहे की नाही असा सुद्धा आहे. आणि त्याचा पुसटचा सुद्धा उल्लेख या अनुपालन अहवालामध्ये नाही आहे. तसं आलं तर कदाचित तुम्हाला राजकीय क्षेत्रामध्ये मराठा समाजाचं वर चष्मा दिसेल आणि एकूण संख्या जास्त दिसेल, पण त्याचा कुठलाही उल्लेख इथे झालेला नाही आहे या संपूर्ण याच्यामध्ये. पुढचा मुद्दा आहे मराठा समाजाची लोकसंख्या, विभिन्न लोकसंख्या जनगणना, राज्याच्या नियोजन विभागाने केलेले विशेष सर्वेक्षण ते 32.14%. भारत सरकारच्या ग्रामविकास विभागाच्या सामाजिक, आर्थिक व जाती सर्वेक्षण 2011 वापरून राज्याच्या ग्रामविकास विभागाने केलेले विशेष सर्वेक्षण ते 27%. आणि महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोगाच्या नमुना सर्वेक्षणानुसार राज्य लोकसंख्येच्या सरासरी 30% मराठा समाजाच्या लोकसंख्येस पुष्टी मिळते. राज्य मागासवर्गीय आयोगाने केलेल्या सर्वेक्षणानुसार मराठा समाज हा देखील कुणबी समाजाप्रमाणे मागास असल्याने मराठा समाजाचा देखील राज्यातील मागास प्रवर्गात समावेश करणे गरजेचे असल्याचा निष्कर्ष नोंदवला आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात सुद्धा मागासवर्गीयाचं नोंदवल्याचं प्रमाण आहे, आधार घेण्यात आलेला आहे तो. मराठा समाजाचा सामाजिक दर्जा भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 15(4) नुसार कोणत्याही मागास समाजाच्या उन्नतीसाठी राज्यातील शैक्षणिक संस्थांमध्ये आरक्षणाचा लाभ घेण्याकरिता आणि अनुच्छेद क्रमांक 16(4) नुसार राज्यातील शासकीय सेवांमध्ये आरक्षण मिळण्यासाठी सामाजिक मागासलेपणाची स्थिती महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे आयोगाने मराठा समाजाच्या बाबतीत त्यांच्यातील सामाजिक दर्जाविषयक 30 प्रकारची माहिती नमुना सर्वेक्षणाद्वारे संकलित करून त्याचे विश्लेषण केले आहे. यानुसार शैक्षणिक आणि नोकरीमधलं आरक्षण यांचा मार्ग प्रशस्त करण्याचा हा प्रयत्न आहे. राजकीय स्वरूपाचं कुठलंही आरक्षण मिळणार नाही आहे. पण ह्या दोन महत्त्वाच्या बाबी आहेत ज्याच्यामध्ये मराठा समाजाचं मागासलेपण अधोरेखित करण्यात आलेलं आहे. सर्वेक्षणामध्ये साधारणतः 76.86% मराठा कुटुंब उदरनिर्वाहासाठी शेती आणि शेतमजुरीवर निर्भर आहेत. हे प्रमाण राज्यातील इतर जाती समूहांपेक्षा मराठा समाजामध्ये जास्त आहे. मराठा समाज शासकीय, निमशासकीय सेवेमध्ये 6% प्रतिनिधित्व करतो. प्रामुख्याने ड वर्गामध्ये त्यांचे प्रमाण जास्त आहे.
त्याचप्रमाणे नागरी विभागामध्ये स्थलांतरित झालेला मराठा समाज माथाडी, हमाल, घरगुती काम या शारीरिक कष्टाचे काम करीत असल्याचे प्रमाण जास्त आहे. व्यापार व उद्योगामध्ये मराठा समाजाचे प्रमाण इतर समूहांपेक्षा कमी आहे. राज्याच्या दरडोई उत्पन्नामध्ये GDP ज्याला म्हणतो आपण, कृषी क्षेत्राचा 13% वाटा आहे. यावरून शेती व शेतमजुरांमध्ये प्रामुख्याने कार्यरत असलेल्या मराठा समाजाच्या सामाजिक स्तर खालावलेला आहे हे सिद्ध होते. सर्वेक्षणातील माहितीनुसार 70% मराठा कुटुंबे कच्च्या घरामध्ये राहतात. ही आकडेवारी फार महत्त्वाची आहे. जे लोक नव्याने जॉईन झालेले असतील त्यांनी कृपया हे लाईव्ह शेअर करा. हा अनुपालन अहवाल आपण जसाच्या तसा वाचून दाखवतो. संपूर्ण अहवाल तुमच्यासाठी वाचून दाखवतो. सर्वेक्षणातील माहितीनुसार 70% मराठा कुटुंबे कच्च्या घरामध्ये राहतात. त्यापैकी 37% मराठा कुटुंबे हे शेतीमधील तात्पुरत्या निवाऱ्यात राहतात. म्हणजे फार्म हाऊस ज्याला आपण म्हणतो, शेतावरचं घर. फार्म हाऊस चुकीचा शब्द ठरेल, पण शेतावरच्या घरामध्ये राहतात. 70% मराठा कुटुंबे ही अपुऱ्या निवासस्थानांमध्ये राहतात. त्यामध्ये 58% कुटुंबांमध्ये वेगळे स्वयंपाकघर नाही, जॉईंट फॅमिली म्हणूयात आपण त्याला. तसेच घरामध्ये स्वतंत्र नळ जोडणीद्वारे पाणी पुरवठा व स्वयंपाकासाठी आधुनिक इंधन स्त्रोत LPG गॅस उपलब्धतेचे प्रमाण इतर मागासवर्गीय कुणबी समाजाच्या कुटुंबापेक्षा कमी आहे. सगळ्यांना गॅस दिलाय वगैरे असं जे आहे उज्ज्वला योजना, तर त्या योजनेवर कदाचित प्रश्नचिन्ह निर्माण करणारे हे वाक्य आहे. एनिवे आपण ॲनालिसिस हा पार्ट नंतर ठेवूयात. पण LPGची जोडणीसुद्धा बऱ्याच मराठा समाजामध्ये नाही असं यांचं म्हणणं आहे आयोगाचं. मराठा समाजाच्या कुटुंबातील प्रमुखांच्या व सदस्यांच्या आत्महत्याचे प्रमाण ही चिंताजनक बाब आहे. हा फार गंभीर मुद्दा आहे. सर्वेक्षणातील 40,962 कुटुंबातील 340 सदस्यांनी आत्महत्या केली आहे. सन 2013 ते 2018 या कालावधीत शेती व्यवसाय असलेल्या 13,368 व्यक्तींनी आत्महत्या केली. त्यामध्ये 23.56% म्हणजे 2,152 व्यक्ती मराठा समाजाच्या होत्या. व या आत्महत्या मुख्यत्वे कर्जबाजारीपणामुळे व शेतीच्या दुरवस्थेमुळे झाल्या आहेत. त्यांचे प्रमाण 99.86% आहे. हे प्रमाण इतर जाती समूहांपेक्षा जास्त आहे. मराठा समाजाने शेतीशिवाय वैविध्यपूर्ण व्यवसायाकडे वळणे, आधुनिक शेतीची पद्धत अवलंबणे, शैक्षणिक दर्जा सुधारणे आवश्यक आहे, जेणेकरून त्यांच्या मनातील मागासलेपणाची भावना दूर होईल. हा पॅराग्राफ मी पुन्हा एकदा वाचतोय याच्यासाठी की 2013 ते 2018, 2014 हे सरकार आलेलं आहे, पण 2013 ते 2018 असा हा कालावधी आहे, ज्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये 13,368 व्यक्तींनी आत्महत्या केली आहे. त्याच्यापैकी 2,152 व्यक्ती ह्या मराठा समाजातल्या आहेत. हे फार गंभीर प्रकार आहे की राज्यातील आत्महत्यांचं प्रमाणही वाढलेलं आहे. या सरकारची 4 वर्ष मोजलेली आहेत, मागच्या सरकारचे 1 वर्ष मोजलेलं आहे. त्यातली ही आकडेवारी आत्महत्यांची. आयोगाच्या पाहणीमध्ये मराठा समाजाची लोकसंख्या ग्रामीण भागाकडून शहरी भागाकडे गेल्या 10 वर्षामध्ये वाढली आहे. त्यांचे प्रमाण 21% आहे. मायग्रेशन 21% झालेलं आहे. स्थलांतरित झालेले सदस्य हे प्रामुख्याने माथाडी, हमाल, डब्बेवाला, घरगडी, गोदी कामगार यासारख्या शारीरिक कष्टाच्या कामांमध्ये कार्यरत असून त्यांचे प्रमाण 53% आहे. ते कुणबी आणि इतर मागासवर्गीयांच्या तुलनेत जास्त आहे. कोणत्याही समाजाचे मागासलेपण, पुढारलेपण हे त्या समाजातील स्त्रियांना देण्यात येणाऱ्या सामाजिक स्थानावरून ठरवण्यात येते. मराठा समाजातील 88.81% महिला उदरनिर्वाहासाठी शारीरिक श्रमाची कामे करतात. हे प्रमाण कुणबी, इतर मागासवर्ग, खुल्या प्रवर्गातील स्त्रियांच्या तुलनेत जास्त आहे. मिशीला पीळ देणाऱ्या मराठा समाजातील नेत्यांसाठी ही निश्चितच
अतिशय शोकांतिका आहे. मराठा स्ट्रॉंगमॅन म्हणून सगळीकडे मिरवणारे जे नेते आपण पाहिलेले आहेत त्यांनी तर खरं आज राजकारणातून संन्यास घ्यायला पाहिजे. मराठा समाजाचा शैक्षणिक दर्जा. आयोगाच्या सर्वेक्षणानुसार मराठा समाजातील शिक्षणाचे प्रमाण अशिक्षित 13.42%, प्राथमिक शिक्षण 35.31%, SSC 43.79% आणि HSC पदवीपेक्षा कमी आणि पदव्युत्तर 6.71% आणि तांत्रिक आणि व्यावसायिकदृष्ट्या सक्षम 0.77% असं प्रमाण दिसून येते. प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये गळतीचे प्रमाण हे 7.56% असून ते कुणबी इतर मागासवर्गांपेक्षा जास्त आहे. मराठा समाजामध्ये माध्यमिक व उच्च माध्यमिक दर्जाच्या शिक्षणामध्ये उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अनुक्रमे 79.5 आणि 67% आहे. सदरचे प्रमाण कुणबी आणि इतर मागासवर्गापेक्षा कमी आहे. वरील सर्व बाबी विचारात घेता मराठा समाज शैक्षणिकदृष्ट्या मागास असल्याचे सिद्ध होते. म्हणजे ज्यांच्या शिक्षण संस्था आहेत, जे सरकारमध्ये बसलेले आहेत, गेले अनेक वर्ष सरकारमध्ये सर्व लोकप्रतिनिधींमध्ये ज्यांचा वरचष्मा राहिला, अशा मराठा समाजाने स्वतःच्या समाजाची उन्नती करण्यासाठी कधीही आग्रही भूमिका घेतली नाही. याचा अर्थ सत्ता लोलूप लोक आजपर्यंत सभागृहामध्ये येत राहिली, राज्यकारभार करत राहिली, असा याचा सरळ सरळ अर्थ होतो. पुढचा मुद्दा मराठा समाजाचा आर्थिक दर्जा. आयोगाने आर्थिक स्थितीचे सर्वेक्षण करताना शिधापत्रिकेचे वाटप, दारिद्र्य रेषेखालील स्थिती, उत्पन्न आणि कर्जविषयक क्षमता, वाहन मालकी, जमीन धारणा, उपकरणे उपलब्धता या निकषांचा विचार केला आहे. मराठा समाज शिधापत्रिका धारकांमध्ये पिवळी शिधापत्रिका धारक उत्पन्न मर्यादा 15,000 रुपये व केशरी शिधापत्रिका धारक उत्पन्न मर्यादा 15,000 ते 1,00,000, एकूण 93% कुटुंब समाविष्ट आहेत या दोन रंगांमध्ये. दारिद्र्य रेषेखालील मराठा समाजाचा विचार करायचा झाल्यास 72.82% मराठा कुटुंबे यांचे उत्पन्न गतवर्षी सरासरी 50,000 प्रतिवर्षपेक्षा कमी होते. या पार्श्वभूमीवर मराठा समाजात 37.28% लोक दारिद्र्य रेषेखालील आहेत. 37.28% लोक दारिद्र्य रेषेखालील आहेत मराठा समाजाचे, असा निष्कर्ष आहे. ही सगळी आकडेवारी आपल्याला नंतर तपासून पाहावी लागणार आहे. परिणामी 52% मराठा कुटुंबे कृषी तथा अकृषक कारणांसाठी संस्थात्मक व संस्थाबाह्य सूत्रांकडून कर्ज उपलब्ध करून घेतात. 52% लोक जे आहेत ती शेती किंवा शेती आधारित कारणांसाठी किंवा इतर कारणांसाठी संस्थात्मक किंवा संस्थाबाह्य सावकार किंवा बँका पतपेढ्या यांच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून घेतात. वाहन धारणेच्या अनुषंगाने नमूद करण्यात येते की 49% मराठा कुटुंबाकडे कोणतेही वाहन नाही. 49% मराठा कुटुंबाकडे कुठलंही वाहन नाही. 47% मराठा कुटुंबांकडे दुचाकी म्हणजे 2 व्हीलर्स, तर 0.53% 4 चाकी धारक आहेत. 4 व्हीलर्स फक्त 0.53% लोकांकडे आहेत. आणि मोर्चाच्या वेळेला नेमकं ह्या 0.53% लोकांच्या गाड्यांचे फोटो व्हायरल करण्यात आले होते. पण 49% लोकांकडे गाड्या नाहीत असं हा अहवाल सांगतो. कृषी कारणासाठी 78% मराठा कुटुंबाकडे कोणतंही वाहन नाही, म्हणजे ट्रॅक्टर वगैरे असं. 2.21% ट्रॅक्टरधारक तर 1% व्यावसायिक वाहनधारक आहेत. म्हणजे फक्त 2.21% लोकांकडे ट्रॅक्टर आहे आणि बाकीच्या 1% लोकांकडे व्यावसायिक वाहन आहेत. मराठा समाजात 71%, पुन्हा ऐका,
मराठा समाजात 71% कुटुंबे भूमिहीन आणि सीमांत भूधारक शेतकरी असून 2.7% शेतकरी 10 एकरपर्यंत जमीनधारक आहेत. म्हणजे जे जमीनधारक आहेत ते फक्त 2.7% आहेत. त्यांची चर्चा जास्त आहे. 71% भूमिहीन आहेत, त्यांच्याबद्दल चर्चा नाही, असं थोडक्यात चित्र आज स्पष्ट झालेलं आहे. राज्य मागासवर्गीय आयोगाने राज्य शासनाच्या विविध एजन्सीजने तसेच नामांकित अशासकीय संस्थांनी संशोधकांनी तज्ज्ञांनी केलेल्या समकालीन सर्वेक्षणानुसार ग्रामीण भागातील तसेच शहरी भागातील उपजीविकेसाठी स्थलांतर केलेल्या मराठा समाजाची आर्थिक स्थिती मागास आहे असे निरीक्षण नोंदवले आहे. मराठा समाजातील 70.56% कुटुंब कच्च्या घरात राहतात. 70.56% कुटुंब मराठा कुटुंबाची जी आहे ती कच्च्या घरामध्ये राहतात. पक्कं घर नाही आहे त्यांच्याकडे. सीमांत भूधारक शेतकऱ्यांच्या वर्गवारीत मराठा समाजातील सीमांत भूधारक शेतकऱ्यांचे प्रमाण 64.74% आहे. राज्य मागासवर्गीय आयोगाने एखाद्या नागरिकाच्या वर्गास मागासवर्गीय म्हणून घोषित करण्यासाठी सुनिश्चित केलेला निकष म्हणजे एकूण गुणांच्या निम्म्यापेक्षा अधिक गुण मिळणे असा असून पुढील तक्त्यानुसार मराठा समाजास एकूण 25 पैकी 21.5% गुण प्राप्त झाले असून सदर प्रमाण निश्चित गुणांच्या तुलनेत 90% आहे. म्हणजे 50% गुण मिळवणं आवश्यक आहे मागासवर्गीय घोषित करायचं असेल तर. पण मराठा समाजाला 90% गुण मिळालेत, एवढा हा समाज मागास असल्याचं मागासवर्गीय आयोगाचं मत झालेलं आहे. एक चार्ट आहे, तो चार्ट इथे मी वाचून दाखवतो आर्थिक स्थिती आणि या संदर्भातला. आर्थिक स्थिती एकूण गुण 7 होते. मराठा समाजाला 6 गुण मिळालेले आहेत. सामाजिक मागासलेपण 10 गुण होते, त्यामध्ये मराठा समाजाला 7.5% मिळालेले आहेत. शैक्षणिक मागासलेपण 8% होते, 8 गुण होते आणि 8 पैकी 8 मिळालेले आहेत. पैकीच्या पैकी गुण शैक्षणिक मागासलेपणाला मिळालेले आहेत. मला वाटतं ते बॅलन्स केलेलं आहे जवळपास. वरील सर्व अहवालातील निष्कर्ष विचारात घेता 25 गुणांपैकी 21.5 गुण प्राप्त झाल्याने मराठा समाजाचे आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक मागासलेपण सिद्ध होत आहे. त्याचमुळे मराठा समाजाचा राज्य मागासवर्गीय यादीत समावेश करणे गरजेचे आहे. पुढचं शिफारसींचं पान आहे. मी वाचलेलं आहे ते सुरुवातीला, त्यामुळे ते मी पुन्हा वाचत नाही, पण त्यातला पहिला पॅराग्राफ मी निश्चित वाचतो आणि आपण हे लाईव्ह इथे संपूयात. मराठा समाज सामाजिक, शैक्षणिक व आर्थिकदृष्ट्या मागासलेला असल्याने राज्य मागासवर्गीय आयोगाने केलेल्या सर्वेक्षणानुसार दिसून आले आहे. या पार्श्वभूमीवर आरक्षणाबाबत संविधानिक तरतुदी पाहता एकूण लोकसंख्येच्या जवळपास 30% असणाऱ्या मराठा समाजास मागास दर्जा दिल्यानंतर जवळपास 85% जनता मागास गणली जाणार आहे व त्यांना आरक्षणाचे फायदे द्यावे लागणार आहेत. एकूण आपण पाहिलं की महाराष्ट्रातील 85% जनता ही आता मागास म्हणून गणली जाणार आहे आणि त्यासाठी आरक्षणाचे फायदे देण्यासंदर्भात हा एकूण अनुपालन अहवाल जो आहे तो सादर करण्यात आलेला आहे. या संदर्भामध्ये सभागृहामध्ये चर्चाही होते आणि विरोधी पक्षांनी याबाबत आरोप केलेला आहे सरकारकडे की सरकार अहवालातील महत्त्वाच्या मुद्द्यांकडे काहीतरी लपवाछपवी करते. या सगळ्या मुद्द्यांवर आपण चर्चा करणार आहोत. सध्या तरी आपण इथेच थांबूयात आणि याची चर्चा करूयात. तुम्ही तुमचे प्रश्न लिहून पाठवा
तुम्हाला जे जे मुद्दे वाटत आहेत की या मुद्द्यांवर चर्चा व्हायला पाहिजे त्या मुद्द्यांवर चर्चा करूयात आपण. पण ते सगळे प्रश्न तुम्ही लिहून पाठवा, त्या मुद्द्यांवर आपण निश्चित मॅक्स महाराष्ट्रावर चर्चा करूया. सध्या तरी इथेच थांबूयात. हे लाईव्ह जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि तुम्हीसुद्धा लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.